आता कीर्तनकार तीच बघतो हे येऊन सांगतो या काय सांगतो मला सांगा. प्रत्यक्षात अनुभव कुणीही घेतलेला गोष्टी सांगणं सोपं आहे पण अनुभवातलं सांगणं फार अवघड आहे. ज्याचा त्यांना अनुभव आला ते लोक त्यांचा अनुभव मुखानं सांगत नाहीत. का सांगत नाहीत तर त्यांचं कळतात त्यांचे चरित्र मुखानं सांगायसारखं आपलं मुख नाही. त्याला ताकद असायला लागते. आबा काय सांगू का. छत्रपती शिवाजी राजे तुकोबाराया कीर्तनात बसले मोगलांनी येडा दिला. तुकोबाराने देवाला जा विचारला वंश परंपरा दासोबी अंकित आणि तुका मोगलीचा लाज कोणा. देवा या कीर्तनात राजावर बसला असेल आणि त्याला जर मोगलाचं सैन्य पकडत असेल तर आबरू माझे जाणार नाही तुझ्या आबरू जाईल. आणि माझ्या देवानं छत्रपतीची रूप धारण केली. बरोबर की चूक. बरोबर आहे ना. का धारण केले तर रूप धरण्याच्या योग्यतेचा होता म्हणून रूप धारण केले. जर ती योग्यता नसेल तर माझा देव छत्रपती झाला. ती योग्यता आपल्याकडे असावी. त्याच्याकरता चरित्र नुसतं सांगून चालणार नाही तर त्याचं अनुकरण सुद्धा करायला पाहिजे. आणि ते अनुकरण करण्याकरता भगवंताचं नामचिंतन मुखामध्ये असायला पाहिजे. रात्रंदिवस भजन करतात गोविंदासनी गोविंद शयनी आणि गोविंद त्या म्हणे वैसला अशाच्या भक्ताच्या मनामध्ये भगवान परमात्मा आहे. आपल्या मनात आहे का नाही. आहे पण विशेष रूपात नाही. हे दुर्दैवाचे बाब आहे. आणि वैष्णवाचं लक्षण जर सांगायचं म्हटलं तर ऊर्ध्व पुंड्र भाळ प्रसन्नाचा चेहरा. अजूनही तुम्ही बाळूमामाच्या फोटोचा चेहरा बघा. एक नजर टाका. नजर टाकून बघत जावा काय काय गोष्टी. बघितल्यानंतर त्यांच्या नजरेत त्यांच्या डोळं घालून बघायचं. बाळूमामा आपल्याकडे बघितलेल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही. बघा एकदा. सुद्धा किंमत असेल कळायला पाहिजे तुम्हाला. तिथे गेल्यावर डोळ्यात डोळं घाला. तुमची जी अपेक्षा आहे व्यक्त करा माझ्या बाळूमामाला. आता जागृत दैवत तेवढंच आहे. बाकी सगळी दैवत बोलून गेले ते आतापर्यंत काम करून चांगला कोण त्यांच्याकडे जाई नाही. का 5-6 वर्ष झाली लग्न होऊन. क्षेत्र काय माहिती लातूर जिल्ह्यामध्ये गेलो तुम्ही कीर्तनाला. भूकंप झालेलं गाव खिल्लारी. तिथे गेलो. तिथे गेल्यावर मग रात्रीचं कीर्तन केलं. सकाळी मंदिरात. मी कुठेही कुणाच्या घरी मुक्कामाला जात नाही. घरी तर मंदिरा जेवायला पंक्तीला कुणाच्या घरी शक्यतो जेवायला सुद्धा मी जात नाही. हे जर कीर्तनकारानं पण ते पाळलं तर कीर्तनकाराच्या आबरू नाही जात. तसं चहा प्यायला सकाळी म्हातारीने बोलवलं. चहा प्यायला आता मी निघाल म्हणलं काकू जायचंय मला काल्याच कीर्तन करायचं म्हणलं. काकू म्हणले थांबा महाराज. त्याने एका तालात नाल आणला, खारीक आणलं, कोबर आणला, हळद कुंकू आणलं, 500 रुपये दक्षिणा त्याच्यावर आणली. पाया पडले म्हातारी. मला वाटतं हातात दे पण नाही म्हणले महाराज. सुनबाईला बोलवून घेतलं. सुनबाईला म्हणले एवढा नारळ वगैरे घाला. इकडं गाड्याची वटी भरतात का. मला म्हटलं माझ्या वटीत घालत का कोणाला. तिकडे तिकडे भाग वेगळा. आमच्याकडे मेल्यावर जायचे तुमच्यावर तसंच आहे. म्हणलं काकू नाही नाही म्हणले सोनाच्या वटीत घाला. काय 5-7 वर्ष झालं अजून काय झाले. आणि मला 23 वर्ष नाही. कारण एवढं आता काय गुण येईल. किती वर्ष मी मनात म्हणलं मलाच नाही तर माझा आशीर्वाद गेला कसा फलद्रूप होईल. पण 500 रुपयाची नोट दिसल्यामुळं नाही वटीला नारळ घाला तर आपल्याला 500 मिळत. वटीला नारळ घातलं 500 रुपये पाया पडून मला दिलं. म्हातारी काय म्हणली महाराज तुमच्या पांडुरंगाच्या आशीर्वादात जर माझ्या सुनाला मुलगा किंवा मुलगी झाली तर तुम्हाला 1 तोळ्याची अंगठी. म्हणण्या म्हणलं देवा मला नाही होती.